हॅलो हॅलो असाच ठेवा शेवटपर्यंत. ओके. जमलेल्या राहिलेल्या म्हणजे आता जाणारे गेले पण बारी ऐकणारे बसले शेवटपर्यंत, त्या सर्वांना मग दुसऱ्या बारीचा शाहिरी मानाचा मुजरा, शाहिरी मानाचा मुजरा, शाहिरी मानाचा. करूया ना सुरुवात? करूया का सुरुवात? बुवांची बारी आवडली? आवडली की नाही? कशी आहे बुवा जोडीला? एक नंबर. नाही आवडली? बुवांचा दम नाही ना? नाही ना? नाही ना? आहे काय? किती आहे? असू द्या असू द्या असू द्या, त्यांना घेतो बरोबर. घेऊ ना बुवांना? तुम्हाला राग नाही ना काय? त्यांच्या काका समोर बसले. पण कसं आहे माहितीये, शक्ती तुला म्हटल्यानंतर नातं संबंध हे सगळं घरी ठेवायचं. आज सामना म्हणजे सामनाच होणार, बरोबर की नाही? दादा आता साऊंड कडक लागलाय. पहिल्या वारी साऊंड लागला नव्हता, आता कडक लागलाय. म्हणजे बुवाने काहीतरी जादू केलेली दिसते मला. बुवांच्या हाताला गोडवा आहे की नाही? आता साऊंड लागलाय. ऐका, आता घेऊया बुवांची सुरुवात करतो. ऐका, तुम्ही जरा बसून घ्या. बुवांचा समाचारच बरोबर घ्यायचा. तर माझे प्रतिस्पर्धी शाहीर भावेश बोले बुवा, मी काय बोलतोय याच्याकडे लक्ष असावं तुमचं, कारण आजची वारी तुमच्या लक्षात राहील. नेहमीप्रमाणे तुम्ही म्हणता की 4 वाऱ्या बुवांची आणि माझ्या 4 वाऱ्या झाल्या, बरोबर? ही 4थी वारी, बरोबर की नाही? 4ही वाऱ्यानं बुवांनी कार्यक्रम माझ्याशी केला, नंतर 4ही वाऱ्याने ह्याला झोपवलं. खरंच तेवढी तुमच्या ताकद आहे का मला झोपवायची? आहे तेवढी ताकद? अहो शाहीर, तुम्ही कार्यक्रम करताय, तुम्ही पहिल्या बारीत शाहिराला काय बोलत नाही, पहिल्या बारीमध्ये काही बोलणार नाही, दुसऱ्या बारीमध्ये तुम्ही येऊन बोला. तुमचं इथं ऐकायला कोण बसलाय? मी काय म्हटलेलं पहिल्या बारीमध्ये, तुम्हाला काय बोलायचं ते बिनधास्त बोला. तुम्हाला इकडून पण मोकळा आहे, तिकडून पण मोकळा आहे. तुम्हाला उत्तर द्यायला मी इथे खंबीर उभा आहे, बरोबर की नाही? आणि आज इथे सर्व माय माऊली बसले आहे, सर्वांचा मान राखूनच वारी करणार, बरोबर की नाही? बुवा म्हणजे आम्ही त्यांचा मान राखून वारी करतो, मग आम्ही सोडून करतो का? म्हणून बुवांची सुरुवात बघा. बुवा आल्या आल्या म्हणतात, मी लांजातून कुत्र्यासारखा सॉरी वाघासारखा पळत आलो, वाघासारखा. आता बुवा एवढा कार्यक्रम जर घेतलेला आहे तर त्याची थोडी जबाबदारी आहे, बरोबर की नाही? मी कार्यक्रम ऐन वेळेस कॅन्सल करू शकत नाही. आता आम्हाला थोड्याशा अडचणी आल्या मुंबई, कारण आम्ही मुंबईवरून आलोय. तुम्ही इथे 20 किलोमीटर गाव, जास्त अंतर नाही, म्हणजे अर्धा तासामध्ये बुवा घरात. आम्ही मुंबईवरून आलोय, त्यामुळे आम्हाला थोड्या अडचणी बुवा आल्या. त्या थोड्या अडचणी दूर करत करत आम्ही बुवा इथे पोहोचलोय. आणि कोणतीही प्रॅक्टिस नसताना, कोणताही रिदम ताल नसताना आम्ही इथे डायरेक्ट पहिली वारी केली बुवा. त्यामुळे मला कार्यक्रम कसा करायचा हे तुम्ही शिकवू नका शाहीर, समजलं? तुमच्यापेक्षा मी असं म्हणत नाही मी मोठा बुवा, पण तुमच्यापेक्षा वर्षाला का होईना 2-4 वाऱ्या मी करतो. हे माझं भाग्य आहे आणि ही माझ्या गुरूंची शिकवण आहे बुवा. म्हणून बुवा म्हणतात मी खेळचा आहे, ह्याला खेळात पाठवी. खेळात मी जाणारच आहे बुवा, पण तुम्हाला असं नाही, तुमची जिरवून जाणार आज. कशी जिरवून जाणार ना, फक्त बघत राहा आणि कान ऐकत राहा स्वतःच्या कानात, म्हणजे बारी तुम्हाला लक्षात राहील, बरोबर ना? हलवू ना? हलवू काय? तुमचा आवाज पाहिजे मला, कारण त्याशिवाय बारीला मजा येणार नाही. इकडे महिला वर्ग बसलाय, पेटवू ना बारी? पेटवू काय? नंतर पाणी वाटायला फक्त थांबा. पेटवू ना? हा, काय होईल तर होईल. मी अशा बाऱ्या करत नाही, प्रेमाच्या एकदम मुळमुळी बाऱ्या मी कधीच करत नाही. रोक ठोक आला डुक्कर करागार,
बरोबर की नाही? म्हणून बुवा म्हणतात 4 बाऱ्यांना मी 4 बाऱ्या यांच्याशी केल्या, 4 बाऱ्या यांची काशी केली. खरंच तुम्हाला बुवा मी मागच्या बारीमध्ये बोललो होतो देवगडच्या, तुमचा जर धमक असेल ना बुवा माझ्यासारखी बारी करून दाखवा, तुम्हाला ओपन चॅलेंज दिलं होतं. तर ओपन चॅलेंज बुवानी ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, ते पोहोचण्याचा प्रयत्न करत होते तेवढा, पण ते पोहोचू नाही शकले. आज नाही पोहोचू शकले बुवा ते. म्हणून बुवा तुम्ही सांगतो तुमचं शक्ती दुरा करण्याचं तुमचं काम नाही. तुम्ही भजन करा, तुमचा आवाज सुंदर आहे, टॉप क्लास आहे की नाही? बुवांचा आवाज एकदम टॉप क्लास. माझ्यापेक्षा बुवा कितीतरी पटीने चांगली गातात. शिकाऊ बुवा आहेत, चांगले शिक्षण आहे त्यांचं आणि चांगल्या घराण्यामधले ते शिष्य आहेत. माझ्यापेक्षा कितीतरी पटीने बुवा चांगले गातात. म्हणून बुवा सांगतो तुम्हाला तुमचं शक्ती दुरा करणे हे तुमचं काम नाही. तुम्ही फक्त भजन करा. सिंधुदुर्गामध्ये हा तुमचा वेळ नाही बुवा. म्हणून बुवांची स्तवन होती, ऐका बुवांची स्तवन. दूल्हे का सेहरा सुहाना लगता है, दुल्हन का तो दीवाना लगता है. हे माझ्यापेक्षा पुढे फास्ट सांगतात. हे वर्जन टॉप मॉडेल आहे. ऐका बरं, सुंदर स्तवन गायल्या. मी स्तवनला काही हात लावणार नाही. फक्त बुवांना माझं एकच सांगणं होतं, मी आल्या आल्या बोललो मी आधी मायेची बाजू मांडणार, म्हणजे पार्वतीची बाजू मी मांडणार, महिला वर्गांची बाजू मी मांडणार, तुम्ही आदी शंकर म्हणजे पुरुष मंडळींची बाजू तुम्ही मांडायची. बरोबर की नाही? पण शाहिरांनी लक्ष्मी मातेला त्यांनी सुंदर स्तवन त्यांनी गायलं. मी काय त्याबद्दल म्हणत नाही, पण आज ज्या निमित्त आपला हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे, श्री सप्तजन्याच्या महापूजेनिमित्त कार्यक्रम ठेवलेला आहे, व त्यावर आधारित तुम्ही 4 ओळी स्तवन जर गायला असतात तर खूप गोड गेले असतात. एवढंच तुम्हाला माझं सांगणं आहे. नंतर बुवा म्हणतात, बुवाने एक असा विषय गायला. बुवा मला मगाशी म्हणता बोलले, प्रेक्षक सगळा शांत होता, त्याला म्हणतात टाळ्या द्या टाळ्या द्या टाळ्या द्या. कशाला? अरे त्यांना आवडलं तर टाळ्या वाजवणार. बरोबर की नाही? एखादं गाणं बुवाचं जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही त्याला दाद देणार की नाही? टाळ्या मागून मिळतात काय? ते कमवावे लागतात. बरोबर की? कमवल्याशिवाय काय मिळत नाही. आणि नंतर आणि मला म्हणतात, बरं मी त्यांना बोललो पहिल्या बारीमध्ये की 2 तासासाठी हो का होईना मी तुमची या रंगमंचावर लग्न न झालेली, म्हणजे याचा अर्थ काय बुवा? 2 तासासाठी मी इथे तुमची बायको म्हणजे बाईची बाजू मी मांडणार, हा त्याचा अर्थ होतो. बुवा मला म्हणतात की अरे लग्न न झालेली बायको म्हणजे ते लफडं असतं. अरे सगळ्यांना माहिती आहे लग्न न झालेली बायको ती लफडं असतं. बरोबर की नाही? आता ह्यांचे किती आहेत का मी बघायला गेलो नाही आणि माझे किती आहेत ह्यांनी बघितलेले नाही. बरोबर की नाही? आणि ही काय सांगायसारखी गोष्ट नाहीये. पण बुवा मी काय बोलतो ना व्यवस्थित ऐकून घ्या. तुम्ही कसं अर्थाचा अनर्थ करता. म्हणून बुवा तुम्हाला मी ना पहिला विषय देतोय, काय म्हणायचंय बघा विषय तुम्हाला कसा देतोय तो. पहिल्या बारीमध्ये मी सांगितल्याप्रमाणे बुवांची राहिलेली उदारी मी चुकवणार. बरोबर की नाही? देवगडमध्ये बुवांनी मला एक गाणं गायलं होतं दुसऱ्या बारीमध्ये. त्या गाण्याची चाल होती त्यांची,
एकच मॅटर केलाय पुण्यात. ती चाल त्यांनी गायली आणि त्यांनी ते गाणं ना रेकॉर्ड ब्रेकवर गावलं. त्या गाण्याचं बुवा तुम्हाला मी उत्तर देतोय. त्या बुवाने गाण्याचा विषय लावला होता की येड आणि जावा. जावा ही मेडिकल आयुर्वेदिक गोळी आहे, आयुर्वेदिक कंपनीची गोळी आहे जावा म्हणून. त्यांनी तो विषय लावला. त्या विषयाला जराशी पण चव नव्हती, ना तो विषय शास्त्रातला ना कोणत्याही ग्रंथातला विषय. त्यांनी मजेदार तो विषय लावला. त्यांनी विषय लावला होता की हा घेतोय गोळी हा येड जावा. बरोबर हा? त्यांनी विषय लावलेला की हा घेतोय गोळी हा येड जावा. म्हणून बुवा तुमच्या गाण्याला मी उत्तर आणलंय, काय म्हणायचं नीट ऐकून घ्या. अरे रेकॉर्ड ब्रेकर भुवानी विषय गायला होता म्हणून त्याला उत्तर देतोय. अरे हा माजलेला रेडा तुझी मोडीला हाडा. बघा भुवानी विषय मला गायला होता की ह्याची चरबी वाढले, हा थोडा जाडा आहे, असा त्यांनी विषय मला गायला होता. त्याला उत्तर देतो ऐका. अरे हा माजलेला रेडा तुझी मोडीला हाडा. अरे सांगतोय तुला ह्याच्या धोबुआ. काय म्हणतो ऐका. अरे हा माजलेला रेडा तुझी मोडीला हाडा. अरे सांगतोय तुला ह्याच्या धोबुआ. अरे गोळी देणार मला तू येड जावा. ऐका बुवा बोलले गोळीचं नाव आहे, कोणी गैरसमज करून घ्यायचं नाही. आयुर्वेदिक कंपनीच्या गोळीचं नाव आहे. बुवानी तो विषय मला गायला म्हणून त्यांना उत्तर दिलं ऐका. अरे गोळी देणार मला तू येड जावा. अरे तुला लागीन मीरा पाहिजे कावा. तुला येड जावा. तुला लागीन मीरा कावा. आहे रकाची म्हणतोय वाढली
वारीत गाणं गायलं त्याचं उत्तर त्यांना मी आताच्या वारीत दिलंय. कारण तुरेवाल्यांची दुसरी वारी झाल्यानंतर पुन्हा शक्तीवाला वारी करत नाही, म्हणजे कलगीवाला पण आता वारी करत नाही. बरोबर की नाही? एकदा तुरेवाल्याची वारी झाली की कलगीवाला पुन्हा वारीला उभा राहत नाही, तो शेवट असतो. म्हणून बुवा तुमच्या त्या गाण्याचं उत्तर मी तुम्हाला दिलंय. नंतर बुवांचा पुढचा विषय होता, बुवांनी माझ्या गाण्याची चाल दिली, खालीवर 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 बघते बघताय, खाली घे वर घे, खाली घे वर घे. बरोबर की नाही? हे करत होते. असू द्या, बुवांनी गण गायला सुंदर गाण, त्यांचा अष्टगाण्यांचा जो मी गण गायला अष्टगाण्यांचा तो सुंदर विषय बुवांनी गण गायला. चाल पण सुंदर होती, ज्या जगाला सांगता बाबू माझा भीमराव रावजी आंबेडकर. सुंदर चाल त्यांनी लावली. चाली देत बसणार नाही, कारण त्या सर्व चाली बुवा आता गायलेल्या आहेत. कारण ह्या असंख्य चाली शक्ती दुरामध्ये, कलगी दुरामध्ये बऱ्याचशा शाहिरांनी गायलेल्या आहेत आणि तुम्ही आज काहीतरी थोडं नवीन द्यायला पाहिजे होतं. असू द्या. बुवांनंतर बुवांनी माझ्या गवळीची कटिंग दिली. ऐका, मोठा विषय. ती बसून घ्या खाली, जरा बसा. मजा येते ना तुम्हाला? मजा येते ना? खतवबारी नक्की. आवाज पाहिजे इकडे, आवाज येत नाही. खतव ना? बस ऐका. बुवा म्हणतात, बुवानी गवळ्याची माझ्या कटिंग दिली. त्यानं मी गवळण काय गायलेली? अरे धक्क धक्क होत या काळीज हे. बुवा म्हणतात, बुवाच्या आवाजाला तोड देऊन दाखव. दिली तोड. काय करणार? बुवा म्हणतात, माझ्यासारखा गाऊन दाखव. गाऊन माझ्यासारखं गाऊन दाखव. अरे धक्क धक्क होत या काळीज हे. अरे वेळ झाली यायची यायची. अहो सोडा की हात माझा माझी आव्हान मी त्यांना विषय गायला होता. अरे अंदाज नाही या बोलाचा, अरे कान मुरलीच्या त्या बोलाचा. मी विषय काय गायला? ज्या वेळेस श्रीकृष्ण लहान होता त्याच्या हातामध्ये ती बासरी मावेल का सांगा मला? 4 वर्षाचा मुलगा समजा असेल, 4 वर्षाचा मुलगा केवढा असतो? त्याच्या हातामध्ये एवढी मोठी बासरी दिली. आता ह्या बुवाकडे बासरी आहे काय? बुवाकडे बासरी आहे? आहे काय? ते बुवाला आल्या विचारा, बुवाकडे बासरी आहे काय? बरोबर की नाही? बुवा कान्हाची बाजू म्हणतोय ना, बुवा कान्हाची बाजू म्हणतोय. बुवाकडे बासरी आहे का त्या? आणि बासरी असतात तर तिला होल किती तेवढं विचारा. बुवानी कटिंग दिली, मला म्हणताय बुवानी कटिंग दिली. माझा सूर होलागून काढी. ऐका, मी त्यांना काय म्हटलं? मी त्यांना बोललो होतो की कृष्ण लहान होता, त्याच्या हातामध्ये बासरी मावणार सुद्धा नाही. राधा कृष्णापेक्षा 14 वर्षांनी मोठी होती. हे माझा गवळीचा विषय होता. ते मला म्हणतात माझ्या सुरातून, माझ्या होलातून सूर काढेल. बुवा तुम्ही जी कटिंग दिली ना गवळीला, ती चुकीची कटिंग आहे. थोडासा अभ्यास करा. समोरचा शाहीर काय गवळण गातोय आणि त्यांना अनुसरून आपण काय विषय देतोय ना, याचा थोडासा अभ्यास करा. आणि नंतर बुवांची गवळण ना, ती रिमिक्स चाल होती. कोणती होती? तरी रिमिक्स चाल काय होती? रिमिक्स चाल आता केवढी मला पण आठवत नाही. तिथं बसलेलो तरी ती चाल काय मला काही धडा ऐकायला येत नव्हती. त्यांनी शब्द त्यांचे मी लिहून घेतले. मिरवत असताना राधा आला तो कोणी दारा मागुनी, औचित आला घोटाळा झाला गेला फजिती करूनी, आणि आता फायदा काय ग रडूनी, कान्हा कधीच गेलाय मारून. ऐका, बुवांच्या गाण्याची, गाणी लिहिण्याची मला एवढी कीव येते ना, त्या गाण्याला ना यमक नाही, गाण्याला वटिका. बघा शेवटच्या ओळीमध्ये बुवा म्हणतात, आता फायदा काय ग रडूनी, आणि कान्हा कधीच गेलाय मारून. रडूनी आणि मारून या शब्द जुळतो का बघा? कुठे पण जा, मराठी आता सगळे शिक्षित वर्ग आहे, तिथे सर्व शिक्षित आहे. व्याकरणाचं पुस्तक मध्ये बघा, कुठे बघा, गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला लगेच मिळेल. रडून आणि मारून हा शब्द जुळतो का सांगा मला? बरोबर की नाही? म्हणजे याला काहीतरी बुवा कुठेतरी आपला काय शब्द भेटणार आहे, पण काहीतरी घुसवून आपल्या गवळण लावायची एखाद्या समोरच्या शाहिराला. बरं त्यांनी गवळण गायली, त्याचा अर्थ त्यांना तरी कळला का विचारा? त्यांनी गवळण काय गायली? त्यांच्या गवळणीचा विषय होता की कृष्ण राधेच्या घरामध्ये जाऊन राधेची वेणीची गाठ बांधायचं आणि तिच्या नवऱ्याच्या दाढीची गाठ बांधायचं. बरोबर की नाही? मग आता जर कृष्ण गाठ बांधायचा राधेच्या वेणीची, मग हा कृष्ण येऊन स्वतः सांगेल काय, बाबा मी राधेची गाठ बांधली. आता ज्या वेळेस
एखादी कोण गवळण, समजा कोण गवळण राधा असेल, गवळणी बाग, आता राधेसोबत बऱ्याचशा गवळणी होत्या, हिरा तारा चंद्र भरपूर होत्या गवळणी. मग त्या कोणीतरी येऊन सांगतील ना हा प्रकार घडला म्हणून गोकुळामध्ये, बरोबर की नाही? त्यामुळे बुवांनी ती गवळण गायली, त्या गवळणीला बुवा तुम्ही गवळणची गायली ना त्याचा जरा अभ्यास करा. तुम्ही त्या गवळण नाही तुमचा यमक, आणि तुम्ही जो गवळणीचा विषय गायला ना तो मला पटलेलाच नाहीये. तुम्ही त्याला दुरुस्त करा आणि पुन्हा गावा, कसा विषय येतो त्याला व्यवस्थित अभ्यास करा. एकदा फिरून घ्या, बघूया जरा. लगेच कोण दुसरा विषय देतो ऐका. त्याच्या आधी बोलसाठी एक खास शेर दिलाय, ऐका शेर ऐका. अरे हा बुवा कलगी तुरा आहे संगीत भजनाचा खेळ नाही. अरे बुवा कलगी तुरा आहे संगीत भजनाचा खेळ नाही. अरे हा शास्त्र पुराणाचा अभ्यास आहे. अरे हा खेळण्याचा खेळ नाही. बुवा हा शक्ती तुरा आहे बुवा, हा हे भजन नाही तुमचं. हे मी पहिल्या बार बोलले, तुमचं हे काम नाही. तुम्ही फक्त भजनच करा, तिकडे भजनाच्या डबल बारा करा, तुम्हाला बरोबर सूट होणार बुवा. ते शक्ती तुरा बुवा तुम्हाला सूट होत नाही, कारण कलगी तुरा करायला त्याचा जोडीचा तोला मोलाचा शाहीर लागतो बुवा. मी एका बाजून बोलतो, तुम्ही एका बाजून बोलताय. आज पण बुवा तुम्ही पहिल्या बारीमध्ये नरम पडलात, काय बोललं नाही मला. बोलले बुवा काय मला बोलले, आणि म्हणतात मी ह्याची ज्यासोबत 4 बारे केला आणि ह्याला गार केला. तुम्ही मला गार करायचा विचार पण करू नका. मला तुमच्याने होणार नाही, तुमच्या अजून किती जरी आले ना तरी होणार नाही, लक्षात घ्या. म्हणून ऐका पुढचा विषय बोल देतोय. शंभू महादेव मोठा जती, अरे त्याची अर्धांगी पार्वती. माळ्याची सती नाही डोंगरावर नांदती. ऐका, अरे माझ्या नादाला लागू नको पुन्हा. अरे असा करू नको तू पुन्हा. आज लागलायस, पुन्हा लागताना विचार कर. ऐका, अरे माझ्या नादाला लागू नको पुन्हा. अरे असा करू नको तू पुन्हा. अरे मोठेपणाचा सांग, मोठेपणा हा सांगतोय पुन्हा. बुवाचा बरोबर ना, बुवाचा झालाय तुमतुना, बरोबर की नाही? बुवा कसा आहे, असा आहे, बरोबर की नाही? बुवाच्या अंगावर मास आहे काय? बुवाच्या अंगावर मास आहे काय? मग ह्याला इथे ठेवून घ्या, महिनाभर ठेवून घ्या, चांगली जाडजूड करून पाठवून द्या वापस सिंधुदुर्गामध्ये. म्हणून म्हणते बुवा, ऐका काय म्हणतो मी नाही का? अरे माझ्या नादाला लागू नको पुन्हा. अरे असं करू नको तू पुन्हा. अरे मोठेपणा हा सांगतोय पुन्हा. बोचाचा म्हणजे बुवाचा, बरोबर की नाही? कळलं, समजलं ना? बुवाचा झालाय ना तुंतुना, बरोबर ना? म्हणून अरे माझ्या नादाला लागू नको पुन्हा. असं करू नको तू पुन्हा. माझ्या नादाला लागू नको पुन्हा. असं करू नको तू पुन्हा. मोठेपणा हा सांगतोय झालाय ना तुंतुना. मोठेपणा हा सांगतोय पुन्हा.
पुढचा विषय बुवांचा प्रश्न महत्वाचा मुद्दा. मी मगाशी पहिल्या बारीमध्ये याच्यावरती बोललेलो आहे. बुवांनी मला त्यांचा प्रश्न दिला होता की रंगभूमीवर नाच गाणं करण्यासाठी पायात चाळ बांधून नृत्य करत असताना पायात त्या चाळ्याच्या घुंगरामध्ये कोणाचा अधिवास असतो आणि त्याला शाप कोणाचं आणि वरदान कोणाचं. शाहीर, या प्रश्नाचं उत्तर मी 3 वेळा देण्याचा प्रयत्न तुम्हाला केलेला आहे, पण तुम्ही तो मान्य नाही केला. असू द्या, अजून आम्ही प्रयत्न करू. तुमच्या अभ्यासाप्रमाणे ते उत्तर बरोबर नसेल, पुन्हा कधी बारी जर आपली लागलीच, आता तुमच्या अजून आहेत घराण्यातले शाहीर आहेत, जितेश बुवा आहेत, सचिन बुवा आहेत, तुमच्यासोबत कार्यक्रम लागला तर उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. आणि दुसरा, बुवांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर जे दिलेलं आहे, बुवा तुम्ही ज्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे ते चुकीचं उत्तर आहे. त्यामुळे तुम्ही अजून अभ्यास करा. अभ्यासक्रम तुमचा चांगला आहे असा प्रयत्न करत राहा, तर तुमचं उत्तर ते चुकीचं आहे. आणि नंतर बुवांना एक पुढचा विषय देतोय, काय म्हणायचंय बघा. म्हणून ऐका बुवा, अरे 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 बुवा, तुझी गेले हवा, अरे 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 बुवा, तुझी गेले हवा, अरे गेली या तुरे वाल्याची, गेली अहो या तुरे वाल्याची. अरे सभारणात या, सभारणात या, ऐकू द्या, सभारणात या, आज मोडी नर, आज या गोड बोल्याची. काय घाई आहे तुम्हाला? मी माझ्या भुवांचं नाव काय आहे? भावेश बोले, बरोबर की नाही? पण माझा विषय काय आहे, ज्या वेळेस रुक्मिणीसाठी शशुपाल कृष्णाची कपटी डाव खेळतो, तेव्हा युद्ध पुकारतो, आणि तेव्हा श्रीकृष्ण त्या शशुपालाची कशी खास मोडतो, तोच विषय बुवा माझ्या गाण्यामध्ये मांडलेला आहे. शास्त्र शुद्ध बुवा गातील, शास्त्र सोडून गाणार नाही. म्हणून अरे 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 बुवा, तुझी गेले हवा, अरे अरे बुवा, तुझी गेले हवा, गेली या तुझे वाल्याची, गेली या तुझे वाल्याची. सभारणात या, सभारणात या,
आवडते ना बाई तुम्हाला? कंटाळत नाहीत ना? आवडते ना? मला माहितीये थोडा वेळ झाला, पण थोडीशी मजा घ्यायला पाहिजे, बरोबर की नाही? बरोबर ना? कारण एवढ्या जर गावामध्ये एवढ्या लांबून जर आलोय मुंबईवरून, तर थोडस तरी नाव करून जायला पाहिजे की नाही? बरोबर की नाही? म्हणून बोलायला अजून एक शेवटचा विषय देतो, म्हणजे त्यांच्या लक्षात राहील, ही आजची बातमी त्यांच्या लक्षात राहील. ऐका. अरे अभिमानात मोठे पडात, अरे मग बाजी मारून नाही देणार रानात. अरे अभिमानात मोठे पडात, अरे बाजी मारून नाही देणार रानात. अरे भूल नको पडवू अंकल लढवू, अरे भूल नको पडवू अंकल लढवू. अरे तुला सुटल काय गोडा, तुला सुटल काय गोडा. अरे बुवा थांबा जरा थोडा, ओ बुवा अहो करा थांबा जरा थोडा. तुम्हाला विनवी घोडा. काय म्हणलं? अहो बुवा थांबा जरा थोडा, तुम्हा लावी नवी घोडा. आता हा घोडा कुठला? ऐका, विषय कसा आहे बुवा, ज्या वेळेस जेव्हा रामचंद्र पैज लावतो, तेव्हा लव आणि अंकुश तिथे उपस्थित असतात, परंतु ते एकमेकाला ओळखत नसतात. आणि तेव्हा त्या शर्यतीसाठी एक घोडा लावतात. तेव्हा त्या घोड्यावर जो चढेल तोच माझ्याशी युद्ध करेल, अशी त्यांची पैज असते. म्हणून बुवा अभिमानात मोठेपणात, अभिमानात मोठेपणात नाही रणात. नको पडवू अंकल लढवू, नको पडवू अंकल लढवू. तुला सुटल काय गोडा, अरे तुला सुटल काय गोडा. बुवा थांबा जरा थोडा, बुवा थांबा जरा थोडा. तुला लावी नवी घोडा, बुवा थांबा जरा थोडा. तुला लावी नवी घोडा, बुवा थांबा जरा थोडा. पण ऐकणार भुवनची वारी मी ऐकणार. काय बोलतील ना रोज उत्तर त्यांना पुढच्या वेळेस देणार मी. काय काळजी करायची नाही. म्हणून आजचा जो
कार्यक्रम आहे आज आपल्या कोकणामध्ये कार्यक्रम आहे माझ्या वस्तादांचं जे गाणं आहे जे प्रसिद्ध गाणं आहे कोकणावरती जे गाणं आहे ते खूप प्रसिद्ध झालेलं आहे गाणं आणि आजचा कार्यक्रम राजापुरामध्ये आहे त्यांचा सुद्धा कार्यक्रम इथे राजापूर पाचड म्हणून कळवळीमध्ये कार्यक्रम त्यांचा आहे शाहीर देवेंद्र चिमण यांच्यासोबत कार्यक्रम चालू आहे तिथे आणि एक त्यांच्याच गाण्याचा एक मी मुखडा गाण्याचा मी प्रयत्न करतोय काय म्हणायचंय बघा परशुरामाच्या भूमीत शोभतया माझ ते कोकण एक माझी दुसरी बारी मी संपवतोय आणि या गावाने सूर्यवाडीने मला इथे कार्यक्रम करण्याची संधी दिली माझ्याकडून काय चूक भूल झाली असेल तर तुमच्या मी मुलासारखा आहे ती मला माफ करा चांगलं काय असेल ते तुम्ही घेऊन जा आणि मी बुवांना बुवा तुम्हाला सुद्धा माझं एक सांगणं आहे तुम्हाला बारी जशी करायची तशी करा खतलावा काय वाट लावायची ती लावा तुम्हाला उत्तर द्यायला मी खंबीर आहे आणि आपल्या जर बारे मी तुम्हाला एक सांगतो या कार्यक्रमाच्या माध्यमातून माझ्याशी जर तुम्हाला कार्यक्रम करायचा असेल तर त्या ताकदीने माझ्याशी कार्यक्रम करा मला हलक्यात कार्यक्रम केलेला आवडत नाही कारण एखादा शाहीर वरकड जाणार आणि एखादा शाहीर आपल्या एका बाजून जाणार तर ते बरं नाही कारण मी आल्या म्हटलंय जर जोडीला बायको खमकी असेल काय महिला वर्ग जर जोडीला बायको खमकी असेल तर नवरा पण तसा पाहिजे बरोबर की नाही जर बायको नरम असेल तर नवरा कडक असेल असं जमणार नाही दोघं पण खमकी पाहिजे तर संसार चालणार म्हणून सांगतोय बुवा बारी पाहिजे तशी करा माझी दुसरी बारी मी ते संपवतो तुमच्या
पुढच्या दुसऱ्या फेरीला मी ते तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या गावाने मला इथे कार्यक्रम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. बोल श्री गणपती गजानन आज की जय.